आधी 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 मारुती फोन का नाही उचलत आहे? आईल्या मॅडमचा फोन येऊन गेला. आदित्य बाबांनाच फोन लावतो. उचला. आदित्य बाबा फोन का नाही उचलत येत? परत एकदा बघतो. मारुती मामा. हा मामा बोला. काही नाही आदित्य बाबा, ते तिकडे समजा व्यवस्थित चाललंय ना? हा म्हणजे ठीक आहे. काय झालं? काही नाही, मला सांगा आईले मॅडम कुठे? आई मंदिरात गेली आहे. काय झालं मामा? नाही, काय झालंय, आईले मॅडमचा मला फोन आला होता. मला शंका आली तिकडे देवळामध्ये समजा काही ठीक आहे का नाही, म्हणून तुम्हाला फोन केला. तुम्हाला फोन करत होते मामा? आहे इथे सगळं ठीक आहे. मी बघतो काय झालं. हा बाय बाय. आईले मॅडमला फोन लावून बघू. मारुती, अरे कधीपासून फोन करतेय, फोन का नाही उचलत आहेस? नाही, ते काय झालं की ते फोन गाडीच्या आतमध्ये आहे ना, मी बाहेर उभा होतो. बोला ना, काय पाहिजे? अरे नाही, माझा बटवा गाडीत राहिलाय आणि मला फुलं घ्यायची आहेत. हा हा, तुम्ही तिथंच थांबा देवळात. मी आलोच. हा. बर. अरे बापरे, आता आदित्य बाबाला फोन लावतो. हा मामा बोला. आदित्य बाबा ऐका ना, ते काय आहे, मॅडम ना फुलं विकत घ्यायची, पण त्यांची पर्स राहिली गाडीत. त्यांना पैसे पाहिजेत, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. अजून कसं नाही आला? बरं ठीक आहे मी बघतो. मला ते फुलं दे. किती झाले? 100 रुपये. काकू कॅश नाही आहे, मी तुम्हाला ऑनलाईन करतो. ऑनलाईन नाही, कॅशच द्या. कॅश तर नाही आहे. पारू पैसे घ्या. पारू. आदित्य सर, तुम्ही यात कापडात? मला आईची खूप आठवण येत होती ग. तिच्याशी बोलू असं वाटत होतं, तिच्यासोबत वेळ घालव असं वाटत होत. म्हणून मी आईला माहिती नाही, तिला वाटतं मारुती मामा सोबत आई मंदिरात गेली, तिला फुलं हवे होते. पारू, तू माझं एक काम करशील? हे फुलं आहेत ना, ही फुलं जाऊन आईला दे. जा प्लीज. बरं, आणि अजून प्लीज देवीकडे प्रार्थना कर ना, माझं आणि आईचं बोलणं होऊ दे म्हणून. जे झालं त्यासाठी तिला मला प्लीज लवकर माफ करू दे. पारू, देव तुझा ऐकतो ना. प्लीज सांग ना त्याला, यावेळी पण ऐक प्लीज. तुम्ही नका काळजी करू सर, मी देवीकडे नक्की प्रार्थना करेन. आणि
देवी आई परत आधीसारखं तुमच्याशी बोलायला लागतील. मी आले. तिकडे पण आता टेन्शन तर येणारच ना. त्या तिकडं देवळामध्ये काय चाललं असेल हे त्या देवालाच माहिती. आदित्य बाबा आणि आईले मॅडम एकमेकांच्या समोर आलेच असतील ना. मग ते एकमेकांशी बोलले असतील का? आणि आदित्य बाबांना ड्रायव्हरच्या रूपात बघून आईले मॅडम चिडल्या तर नसतील? अरे बापरे. पारू, तू अशी घाबरल्यासारखी का दिसतेस? बा बा मी तिकडं मंदिरात. तू देवळात कशा करता गेलीस?